श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्या आहे माघ पौर्णिमा. या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप खूप प्रभावी ठरतात. हिंदू धर्मग्रंथानुसार माघी पौर्णिमेचं फार महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी पवित्र नदीत स्नान करणे, दान करणे फार शुभ मानलं जातं. असं म्हणतात की असे केल्याने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. तसेच अशी मान्यता आहे की या दिवशी गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या संगमात स्नान केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते. तसेच देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू आणि शंकरांची पूजा केल्याने घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी देखील येते. हिंदू पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी 11 फेब्रुवारीला संध्याकाळी 6:55 सुरू होणार असून 12 फेब्रुवारीला संध्याकाळी 7:22 ही तिथी समाप्त होणार आहे. तसेच पंचांगानुसार या दिवशी चंद्रोदय संध्याकाळी 6:32 सुरू होणार आहे. आता आपल्याला अगदी सत्यनारायण पूजा करायची असेल तर आपण ती देखील 12 फेब्रुवारीलाच करायची आहे. माघ पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूंनी मत्स्य अवतार घेतला, त्यामुळे या दिवशी भगवान विष्णूच्या पूजेचे विशेष महत्त्व आहे. माघ पौर्णिमेच्या दिवशी विष्णू आणि लक्ष्मी देवीची आराधना केल्याने घरात सुख, समृद्धी आणि आनंद देखील प्राप्त होतो. तसेच या दिवशी दानाचे देखील महत्त्व आहे. आपण या दिवशी गहू, अन्न, वस्त्र दान करणे याला देखील खूप महत्त्व आहे. आता या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे. प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची प्रगती व्हावी. मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल, कोणत्याही क्षेत्रामध्ये त्याने मागे राहू नये. पण पाहिजे तसे होत नाही. मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही किंवा मुलांना वाईट संगत लागलेली असते. ते घरामध्ये उद्धटपणे बोलतात, घरामध्ये चिडतात किंवा मुलांना नोकरी मिळत नाही, संतान प्राप्ती होत नाही. मग मुलगा लहान असेल किंवा मोठा असेल, प्रत्येक मुलाबाबत आपल्याला समस्या या असतातच. तसेच मुली असतील तर मुलींबाबत देखील समस्या असतात. तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी आपण या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. आता आपली अगदी मुले बाहेरगावी, परगावी शिक्षणासाठी, नोकरीसाठी असतील तर हा उपाय कसा करावा हे देखील मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघावा. तर आता आपण या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल. आता या पौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या मुलांना आंघोळ करत असताना अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे, चिमूटभर हळद टाकायची आहे. तसेच अगदी या पौर्णिमेला आपल्या लक्षात नसले तर पुढच्या पौर्णिमेला जरी तुम्ही हा उपाय केला तरी पण चालेल. पण प्रत्येक पौर्णिमेला आपण मुलांच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल आणि चिमूटभर हळद टाकावी. यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या मुलांकडे आकर्षित होत असते. तसेच आपल्या मुलांवरील दुःख, संकट हे दूर होत असतात. तसेच या दिवशी आपण मुलांना केशराचा टिळा हा आवर्जून लावायचाच आहे. तुम्ही अगदी सकाळी लावा किंवा सायंकाळी लावा, पण पौर्णिमेच्या दिवशी आपल्या मुलांना जर केशराचा टिळा आपण लावला तर माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा मुलांना प्राप्त होत असतो. आता या दिवशी आपण मुलांसाठी एक उपाय करायचा आहे. तर या उपायासाठी आपल्याला एक दिवा बनवून घ्यायचा आहे. तर आपण कणकेचा चौमुखी दिवा बनवायचा आहे. आता कणिक मळत असताना आपण त्यामध्ये मीठ टाकायचं नाही तर चिमूटभर हळद टाकायची आहे. कणकेचा चौमुखी दिवा बनवून घ्यायचा आहे. तसेच आपल्याला या उपायासाठी मोहरीचं तेल घ्यायचं आहे, कारण की मोहरीचं तेल हे नकारात्मक ऊर्जा शोषून घेत असते. आणि आपण जो काही उपाय करणार आहोत त्या उपायाबद्दल आपण कुणालाही सांगायचं नाही. मग अगदी शेजारची व्यक्ती असेल किंवा नातेवाईक असेल, भरपूर वेळा आपण उपाय करणार असतो आणि त्याबद्दल आपण कुणाला तरी सांगत असतो. आणि मग जर आपण असे केले तर आपण जो काही उपाय केला तर तो सफल ठरत नाही, कारण की प्रत्येक व्यक्तीला आपल्याबद्दल, आपल्या मुलांबद्दल चांगलेच वाटत असते असे नाही. तर आपण एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये अखंड तांदूळ घ्यायचे आहे. तांदूळ हे कुठेही तुटलेले, फुटले नसावे. तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करावा आणि त्यावरती आपण हा कणकेचा चौमुखी दिवा ठेवायचा आहे. यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं आहे. मोहरीचं तेल नसेल तर अशा वेळेस शुद्ध तूप किंवा तिळाच्या तेलाचा वापर करू शकता. आता हा उपाय आपण कधी करायचा आहे? अगदी संध्याकाळी आपण 5 नंतर आपण हा उपाय करू शकता. हा उपाय करण्याच्या अगोदर आपण देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. तुळशीजवळ देखील एक दिवा प्रज्वलित करायचा आहे, कारण की जेव्हा एखाद्या प्रसन्नमय, मंगलमय वातावरणामध्ये आपण उपाय सेवा करत असतो तर तो उपाय नक्कीच फलदायी हा ठरत असतो. तसेच हा उपाय करत असताना आपला मुख्य दरवाजा असेल, खिडक्या असेल तर त्या देखील उघड्या ठेवायच्या आहे, की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती नकारात्मकता दूर होण्यास मदत होईल. आता या चौमुखी दिव्याला चारी साईडनं आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, फूल व्हायचं आहे, हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि आपल्या मुलांना पाटावरती किंवा चौरंगावरती बसवायचं आहे. आता बसवत असताना पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवावं. फक्त दक्षिण दिशेकडे तोंड येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आता तुम्हाला जर 2 मुले असतील, मग 1 मुलगा 1 मुलगी किंवा 2 मुले असतील तर आपण अशा प्रकारे 2 दिवे बनवून घ्यायचे आहे.
त्यानंतर आता आपल्याला काही वस्तू घ्यायच्या आहे. आपण 5 लवंग घ्यायचे आहे. लवंग हे साबूत असावे, कुठेही तुटलेले फुटलेले नसावे, त्यांना पुढे फूल देखील पाहिजे असे 5 लवंग घ्यायचे आहे. तसेच आपल्याला 5 काळी मिरी घ्यायची आहे आणि आपण 5 कापराच्या वड्या घ्यायच्या आहे किंवा अगदी कापराच्या 2 वड्या घेतल्या तरी पण चालेल. पण घेताना शक्यतो तरी तुम्ही भीमसेनी कापूरच घ्यावा, कारण की भीमसेनी कापूर हा नकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणामध्ये शोषून घेतो. त्या प्रमाणामध्ये साधा कापूर हा घेत नाही. आता या 3 वस्तू आपण आपल्या हातामध्ये घ्यायच्या आहे. मुलांना पाटावरती किंवा चौरंगावरती बसवायचं आहे. आपल्या पुढे दिवा ठेवायचा आहे आणि या वस्तू मुलांवरून आपण 5 वेळा उतरवायच्या आहे. उतरत असताना म्हणायचं आहे, माझ्या मुलाला जी काही इडापिडा याच्या मागे लागलेली असेल, नजरबाधा झालेली असेल, दुःख, दारिद्र्य, गरिबी, आजारपण, जी काही संकटे माझ्या मुलाच्या मागे असतील तर ती पूर्णतः दूर होते. झाडाझुडपाची, पालापाचोळ्याची, घरातल्याची, बाहेरच्यांची, शेजारच्यांची, नातेवाईकांची, आईवडिलांची जी काही नजरबाधा झालेली असेल तर ती उतरू दे असे आपण म्हणायचं आहे. त्यानंतर आता हे 5 लवंग, काळी मिरी आणि कापुराची वडी आपण त्या दिव्यामध्ये टाकायची आहे. आता हे टाकल्यानंतर हा दिवा कमीत कमी यानंतर देखील अर्धा तास प्रज्वलित राहील याची काळजी घ्यायची आहे आणि आपण उपाय करायच्या अगोदरच हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता हे दिव्यामध्ये टाकल्यानंतर हा दिवा आपल्याला घराच्या बाहेर ठेवायचा आहे. मग अगदी तुम्ही बाहेर एखाद्या झाडाखाली देखील ठेवू शकता किंवा अगदी तुम्ही उंबरठ्याच्या बाहेर ठेवला तरी पण चालेल. यामुळे आपल्या मुलाला जी काही नजरबाधा झालेली असेल किंवा त्याच्यामागे जी काही अडचणी, अडथळे, संकटे असतील, दुःख, दारिद्र्य असेल तर ते दूर होण्यास मदत होत असते. आता यातील काही लवंग जळतील किंवा काही वस्तू तशाच अर्ध्या राहतील तर अशा वेळेस तुम्ही हा जो काही दिवा आहे तो वाहत्या पाण्यात प्रवाहित करू शकता किंवा अगदी गोमातेला जरी आपण हा कणकेचा दिवा खायला दिला तरी पण चालेल. त्यातील लवंग, तुम्ही मिरी काढून घ्या आणि कणकेच्या दिव्यामध्ये थोडीशी साखर किंवा गूळ टाकून हा गोमातेला जर आपण खायला दिला तर आपल्या मुलावरील सर्व दुःख, संकटे हे दूर होण्यास मदत होत असते. नाहीतर तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित देखील करू शकता. आता हा उपाय कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय ही सेवा केली तरी पण चालेल. फक्त सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही आणि आपल्याला हा उपाय पौर्णिमेच्या दिवशीच करायचा आहे. आता तुमची मुले जर बाहेरगावी, परगावी शिक्षणासाठी, नोकरीसाठी असतील तर अशा वेळेस मुलांच्या फोटोवरून आपण हे लवंग, काळी मिरी आणि कापूर उतरायचं आहे आणि त्यानंतर हे दिव्यामध्ये टाकायचं आहे. तसेच या दिवशी आपण आणखीन देखील काही छोटे छोटे उपाय करू शकतो की ज्यामुळे आपल्या मुलांना झालेली नजरबाधा नक्की दूर होण्यास मदत होईल. तर यासाठी आपल्याला 5 लाल मिरच्या घ्यायच्या आहे, 5 लाल सुकलेल्या मिरच्या घ्यायच्या आहे. तसेच आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे. मुलांना पाटावरती किंवा चौरंगावरती बसवायचं आहे. त्यानंतर हे आपल्याला मुलांवरून 5 वेळा किंवा 7 वेळा उतरवायचं आहे. उतरवत असताना म्हणायचं आहे, माझ्या मुलाला जी काही नजरबाधा झालेली असेल, संकटे, दुःख, दारिद्र्य, गरिबी, आजारपण जे काही मुलाच्या मागे असेल तर ते पूर्णतः दूर होऊ दे असे आपण म्हणायचं आहे. त्यानंतर जर तुम्ही गावाकडे राहत असाल तर आपल्याला हे चुलीमध्ये टाकायचं आहे किंवा जर तुम्ही शहरामध्ये राहत असाल तर आपण कापूर जाळण्याचं भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडेसे अखंड तांदूळ खाली टाकायचे आहे आणि त्यावरती आपण या मिरच्या आणि मोहरीचे दाणे टाकायचे आहे. भीमसेनी कापूर टाकायचा आहे आणि आपल्याला याचा जाळ करायचा आहे. याचा जसा जाळ व्हायला सुरुवात होईल, तडतड आवाज व्हायला सुरुवात होईल, तसतशी आपल्या मुलांना जी काही नजरबाधा झालेली असते तर ती नजरबाधा ही दूर होण्यास मदत होत असते. त्यानंतर अर्ध्या ज्या काही वस्तू राहतील तर त्या तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता किंवा एखाद्या झाडाखाली टाकल्या तरी पण चालेल. तसेच भरपूर वेळा असे होते की आपण कितीही उपाय करा, कितीही सेवा करा, पण मुलांची जी काही नजरबाधा त्यांना झालेली असेल तर ती दूर होण्यास मदत होत नाही. तसेच मुलांची प्रगती देखील कुठेतरी थांबत असते. तर अशा वेळेस आपण काय करायचं आहे तर शनिवारी हनुमानाच्या मंदिरात जायचं आहे आणि हनुमानाच्या खांद्यावरील आपल्याला थोडासा सिंदूर घ्यायचा आहे आणि ते सिंदूर आपण आपल्या मुलांच्या कपाळाला लावायचं आहे. मग मुलगा असेल किंवा मुलगी असेल त्याच्या कपाळाला आपण हा सिंदूर लावावा. अगदी लहान बाळ असेल तर त्याच्या लहान बाळाच्या कपाळाला देखील आपण हा सिंदूर लावू शकता. असे केल्याने नजर दोष हा दूर होत असतो. यानंतर आपण हनुमानाकडे प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलाला, मुलीला जी काही नजरबाधा झालेली असेल, दुःख, दारिद्र्य, गरिबी त्याच्या मागे असेल तर ते पूर्णतः दूर होऊ दे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.